नमस्कार सुनील भाऊ. नमस्कार. आपण जे आपल्या तुरीला पाहायला आला सुयान 17, आपण कुठून आलात? मी अमरावतीहून आलो. हां तुमची तूर नेली होती. हां एक नंबर क्वालिटी आहे सुयान 17 तुरीची. हां मी आता जनावरांसाठी शेवटच्या फवारणीमध्ये औषध टाकलं. हां रुई डुकरं हे तर हां खूप त्रास होता. हां त्याचा फॉर्म्युला पाहिला मी त्या औषधाचा. ती क्वालिटी एकही डुक्कर न येता, डुक्कर शेतात येते पण तुरीला तोंड नाही लावत. हां रुई येते पण तूर खाल्लेली नाही आहे. हां असा जो फॉर्म्युला आहे तो एक नंबर सुधीर भाऊ घोडेराव हां यांनी दिलेला फॉर्म्युला हां चांगला आहे. एक नंबर. रुई डुकर शेतात आले तरी तुरीला तोंड नाही लावत. किती दिवसापूर्वी मारला तुम्ही? मी शेवटच्या फवारणीमध्ये मारला तो, तिसऱ्या फवारणीत. तर आता किती दिवस झाले? आता झाले तरी त्याच्यात समजा शेंगा लागल्यानंतर 15 दिवसापासून. 15 दिवसापासून तुमचं नुकसान झालं नाही ना? नाही, बस आता 15 दिवसात तूर येते कापणीला. हां एकही काहीच नाही शेंग खाल्लेली आहे. डुकराचा रोयाचा त्रास भरपूर होता. हां तर त्याच्यामुळं मग ते औषध नेलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, हां, हां. मारलं प्रत्येक याच्या तुरीवर हां शेवटच्या फवारणीसोबत. हां तर काहीच त्याच्यात हे नाही आहे, नुकसान. त्रास नाही, नुकसान नाही झालं, काही नाही, काहीच नाही. येते डुकरं, हां तार तोडून येते. रोजही जावं लागते शेतात, तारं तोडते, रोई तारा तोडते, पण असं नुकसान काही नाही, खाल्लेलं नाही दिसत. जे इतर लोकांचं होते तसं झालं काय? नाही, तसं नाही आहे. हा माझा 20 वर्षापासून मी हरभऱ्यावर प्रयोग केलेला प्रयोग आहे. हां. आज यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही आले. हो, यूट्यूबच्या माध्यमातूनच कळलं ना. मी 20 वर्षापूर्वी हरभरा जो पेरायचो त्याच्यावर मी केलेला प्रयोग आहे माझा. स्वयं माझं ते औषध बनलेलं आहे मी. त्याच्यामुळं काही कोणाची हानी होत नाही, फक्त आपलं नुकसान झालं नाही पाहिजे याच्यासाठी मी बनलेला फॉर्म्युला आहे. डुकरापासून, रोयापासून एकमेव फॉर्म्युला औषध सुधीरभाऊ घोडेराव एरणगाव यांच्याकडे आहे. धन्यवाद भाऊ. हो आणि तुम्ही जे आपली ते तूर आली पाहायला सुयान 17, हे कशी आहे? आता तुम्हाला 25 एकर तूर कशी आहे? हो, क्वालिटी एक नंबर आहे, सगळ्यात बेस्ट आहे. अशी किती बसायला पाहिजे एकरी ॲव्हरेज इथं तुमच्यामध्ये? एकरी 10च्या वरचा ॲव्हरेज दिसते तुरीचा, तूर पाहिल्यानंतर. प्रत्येक शेतातली तूर पाहिली एकसारखीच आहे जवळपास. सारखीच आहे. धन्यवाद भाऊ, सुनील भाऊ. धन्यवाद. व्हेरायटी चांगली आहे, सुयान 17 तूर व्हेरायटी बेस्ट आहे एकदम. या तुरीला जोड आहे का? जसं माझं म्हणणं आहे, या तुरीला जोड नाही, नाही. कमी खर्च. या तुरीला फक्त मी 2 फवारणी केली आहे. हो. पहिली फवारणी मी फ्लोरिंगसाठी घेतली होती, फुलोऱ्यासाठी, आणि दुसरी घेतली चरपड अवस्थेमध्ये. आणि 2 फवारणीमध्ये ही तूर आजच्या कंडिशनला अशी आलेली आहे दाखवल्याप्रमाणे. शेंगा परिपूर्ण भरलेल्या आहे, परिपूर्ण आहे, नुकसान काही नाही आहे. नुकसान माझ्या शेतात तारमध्ये कुठे आहे काय? तार नाही लावलेला. माझे किती 6 शेत आहे, 3 शिवारामध्ये तुम्ही पाहिले आहे, कुठे तार लावला नाही. माझा दावा आहे नाही, काही डुक्कर येणार पण तूर खाणार नाही, हे मी 100% दावा सांगतो. डुक्कर नाही खाणार, रुई नाही खाणार, कोणतंच वानर पण नाही खाणार. तुम्हाला अनुभव आहे? अनुभव आहे. 15 दिवसापासून पाहिले ना तुमची. समजा पाऊस जर आला याच्यावर मारल्यावर तर होऊ शकते नुकसान, तो बंद होत नाही, हा माझा अनुभव आहे. मी पाऊस आल्यानंतर फवारा काढला, तुम्हाला 100% रिझल्ट भेटला. त्याच्यामुळं शेतात येते, तारा तोडते डुकरं, रुई, पण अजिबात तोंडही नाही लावत, काही शेंगा खाल्लेली नाही आहे. त्याच्यामुळे रिझल्ट चांगला आहे औषधचा. धन्यवाद भाऊ. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे बा, का एकदा तुम्ही वापरून पहा. तुम्हाला जर असं आढळलं नुकसान झालं तर मग काही प्रॉब्लेम नाही, पण आतापर्यंत नुकसान झालेलं नाही आहे. मी फवारणी केली आहे, डुक्कर नाही, रुई नाही ना, कोणीच नाही. बरोबर आहे. येते पण खात नाही. आपल्या त्या औषधाचा वास आपल्याला येत नाही, पण जनावराला येते. मी आता शेतात घुमतो, मी ज्यावेळेस आपण फवारणी करतो तेव्हा खूप त्यावेळेस तो फवारणी मारणारा सुद्धा तो फवारणी मारू शकत नाही, पंपवाला. एवढं भयंकर त्याचा वास येते. तो फॉर्म्युला मी बनवला कसा आहे? हो, एक नंबर आहे. फवारणी साधारण माणूस फवारणीचा पंप पाठीवर घेऊन मारूच शकत नाही, कारण वासाच्यानं तो घायल होऊन जाते. पण असं मारून घ्यावं लागतं पद्धतशीर आपल्या हिशोबानं, मास्कवर बांधून करायचं. पण जो एकदा शेतात फवारी मारला. माझे जे शेत आहे नदीकाठी आहे, नाल्याकाठी आहे ना, 3 गाव शिवारात शेत आहे. ह्या शेताला तार आहे कुठे? नाही, तार समजा आता 8 दिवस सोंगायला तार नाही, कंपाऊंड नाही, फिनिशिंग नाही, काही नाही, कुठेच नाही, फेन्सिंग नाही, काही कुठे. मी तार बांधला माझ्या शेताला, पूर्ण चौकोनी 4 पदरी तार बांधला आहे. पण येतात शेतात, तार तोडतात, पण ते नुकसान काहीच नाही झालं. तुमची शेती कुठे आहे? तुमचं पूर्ण नाव सांगा. सुनील माहुलकर.
तुम्ही शेती कुठे आहे? कोटोळा माऊली चोर मध्ये शेती आहे. सारशी कोटवाडा. सारशी कोटोळा माऊली चोर मध्ये आहे शेत. राहणं कुठे आहे तुमचं? राहणं अमरावतीला आहे. अमरावतीला. मी अमरावतीहून रोजच डेली जावं लागते शेतात. तुम्ही शेतकऱ्यासाठी काय सांगू शकता? नाही, फॉर्म्युला हा जो आहे रोई डुकराचा याचा, हां, तो एक नंबर फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळं काही अजूनपर्यंत तुम्हाला अनुभव आहे ना, आला ना? हो. माझ्या शेताच्या इकडे समजा पहाडपट्टी हे हा. एरिया, माझं एकच शेत आहे. तिथून तेवढ्या तुरीचं आजूबाजूनं रखवाली हे ते आहे. मी रखवाली ठेवून राहिलो होतो, पण जो फॉर्म्युला तुमचा ऐकला मी यूट्यूबवर, नाही बा खरोखर रुई डुकराचं औषध आहे. मी म्हटलं मारून पाहू एकदा, पाहू तर घरी म्हटलं तर असं वाटून राहिलं. आतापासून 15 दिवस झाले येताच रुई डुकरं, पण नुकसान काहीच नाही आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं झालं हो होतं ना. माझा विश्वास अनुभव आहे. हो. लोकांना खोटं वाटते भाऊ हे. नाही नाही, जिथपर्यंत आपण त्याचं हे करत नाही. ज्याला खोटं वाटत ना त्यांनी प्रत्यक्ष माझ्या शेतात येऊन पाहाव. मी तुम्हाला प्रत्येक शेती दाखवतो माझीवाली, माझं नुकसान पाहून दाखव, आहे की नाही? धन्यवाद सुनील भाऊ. त्याच्याचमुळं मी तुमचा फॉर्म्युला वापरला, यूज केला आहे. शेवटच्या स्प्रेमध्ये तो रुई डुकराचं औषध चेनावर पण चालते. चेनावर कोणते पिका, फक्त त्याला वरचं पाऊस नाही पाहिजे किंवा स्प्रिंकलरचं पाणी नाही पाहिजे. हो. त्याच्यामुळे माझी कोरडोस तूर होती. मला वाटलं आता ठेवते का नाही ठेवत. हां त्याच्यामुळे एकडा पैसे गेले तर म्हटलं जाऊ द्या, पण एकदा मारून पाव. हां मारला तर फायदा झाला. हां. येते शेतात येते रुई, खात नाही ना. खात नाही. आपला दावा काय? खात नाही. हो, तोंड नाही लाव. ज्या दिवशी पाऊस येईल त्या दिवशी खाऊ शकते. हो, तोपर्यंत काहीच खाणार नाही. हे मी तुम्हाला 100% गॅरंटी दिली आहे. दिली 100% गॅरंटी दिली. 100% रिझल्ट भेटला. हो, भेटला. खुश आहे. खुश आहे ना. धन्यवाद सुनील भाऊ. हो, धन्यवाद.